आपल्या या YouTube चॅनलला मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपण मोफत गणित सिरीज जे चालू केलेली आहे, त्याचे आपण 2 भाग व्यवस्थित आणि प्रॉपरली समजून घेतलेत. आता आपल्याला पुढचे भाग सुद्धा अशाच पद्धतीने समजून घ्यायचे आहेत. थोडा वेळ लागत आहे, पण ठीक आहे. आपण एक कन्सेप्ट व्यवस्थित प्रॉपरली आणि परिपूर्ण डिटेलमध्ये पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. आज आपण एका अशाच नवीन टॉपिकसाठी जाणार आहोत आणि मी या टॉपिकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. टॉपिक एकदम सोपा आहे. घन आणि घनमूळ. घन आणि घनमूळ हा जो टॉपिक आहे. या टॉपिकच्या संदर्भात आपल्याला डायरेक्टली प्रश्न कधी कधी विचारतात किंवा इनडायरेक्टली या टॉपिकवर आपल्याला प्रश्न असतात की जे बुद्धिमत्तेमध्ये जे रिझनिंग टॉपिक आहे आपला त्या टॉपिकमध्ये विचारल्या जातात. ठीक आहे. त्याच्यामुळे घन आणि घनमूळ हा कन्सेप्ट समजून घेणं तितकाच महत्वाचा आहे जेवढं आपल्यासाठी बाकीचे चॅप्टर बाकीचे टॉपिक महत्वाचे असतात. तर आपण आता समजून घेऊ घन आणि घनमूळ मध्ये घन कशाला म्हणतात. बरोबर आहे. घन म्हणजे काय? घनाला आपण बरोबर इंग्रजीमध्ये क्यूब म्हणतो. बरोबर आहे. तर घन म्हणजे काय? तर एखादी जी संख्या आहे तर त्या एखाद्या संख्येचा 3 वेळा गुणाकार केल्यानंतर येणाऱ्या गुणाकारात घन असे म्हणतात. घन असे म्हणतात. पहा, घन म्हणजे काय? एखादी संख्या, त्या संख्येचा आपल्याला काय करायचं आहे? 3 वेळा गुणाकार करायचा आहे आणि हा 3 वेळा गुणाकार केल्यानंतर जो गुणाकार येईल त्यालाच आपण काय म्हणतो? घन म्हणतो. ठीक आहे. समजा आपण उदाहरण घेतलं 2. तर 2चा आपण किती वेळेस गुणाकार केला? 3 वेळेस. 2 गुणिले 2 गुणिले 2 केला 3 वेळा गुणाकार. आता हा 3 वेळा गुणाकार केल्यानंतर जो गुणाकार येईल त्या गुणाकारात सांगतो आपण घन असे म्हणतो. तर 2 दुनी 4, 4 दुनी किती? 8. ठीक आहे. तर घन लिहित असताना आपण जेव्हा एखाद्या संख्येचा घात म्हणजे याच्यावरची तोटी हे 3 लिहितो तेव्हा त्याचा अर्थ होते 2चा घन. 2चा घन. याचं उत्तर आपण असं लिहितो की 2चा घात जो 3 आहे याचं वाचन करतो आपण 2चा घन आणि 2चा घन बरोबर किती येते? 8 येते. ठीक आहे. कारण की त्या संख्येचा आपण घात 3 लिहिला म्हणजे 3 वेळा गुणाकार करावा लागतो. ठीक आहे. जसं की समजा आपण इथं 4चा घन लिहिला याचा अर्थ काय होईल? 4 गुणिले 4 गुणिले 4. 4चा आपण 3 वेळा गुणाकार केला आणि 3 वेळा गुणाकार केल्यानंतर जो गुणाकार येईल, आता हा गुणाकार करायचा आपल्याला. 4 चुक 16, 16 गुणिले 4 आणि 16 चुक 16 एक 16, 16 चुक 64. बरोबर आहे. याचा अर्थ आपण इथे लिहू शकतो की 4चा घन हा किती आहे? 64 आहे. त्याचं वाचन कसं असणार? 4चा घन 64 आहे. ठीक आहे. याचं काय होईल? वाचन. तर अशा पद्धतीनं तुम्हाला घन काढता येतो. त्या संख्येचा 3 वेळा गुणाकार करायचा आणि 3 वेळा गुणाकार केल्यानंतर जे आपल्याला भेटेल गुणाकार, त्या गुणाकारालाच आपण काय म्हणतो? घन असे म्हणतो. ठीक आहे.
आता काही संख्यांचे घन तुम्हाला माहित पाहिजेत, म्हणून आपण इथं 1 ते 10 पर्यंत ज्या संख्या आहेत त्यांचे घन आपल्याला जनरली माहित पाहिजेत. ठीक आहे. तर त्याच्यामुळे हे एवढे पाठच करून ठेवायचे 1 ते 10 पर्यंत. ठीक आहे. 1 चा घन हा काय होईल? 1 गुणिला 1 गुणिला 1 म्हणजे किती आला? 1 आला. 2 चा घन म्हणजे 2 गुणिला 2 गुणिला 2 हा गुणाकार करा. 2 दुनी 4 आणि 4 दुने 8. ठीक आहे. असाच आपण 3 चा घन करू. 3 गुणिला 3 गुणिला 3 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27. बरोबर आहे. 4 चा घन करा. 4 चा घन काय येईल? 4 गुणिला 4 गुणिला 4 4 चूक 16 आणि 16 चूक 64. 5 चा घन करा. 5 गुणिला 5 गुणिला 5 तर हा गुणाकार 5 5 25 आणि 25 5 1600 झाला 5 चा घन. विचार बघितलं तुम्हाला 6 चा घन करता येते. 6 गुणिला 6 गुणिला 6 हा येईल मग 216. 7 चा घन 7 गुणिला 7 गुणिला 7 हा गुणाकार येतो 343. 8 चा घन करा. 8 गुणिला 8 गुणिला 8 आहे ते 512. 7 चा घन करा. सॉरी 9 चा घन करा. 9 गुणिला 9 गुणिला 9 आहे ते आपलं 729 आणि शेवटी 10 चा घन शेवटी किती? ठीक आहे. तसे आपल्याला 1 ते 10 पर्यंत असणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या संख्यांचे घन तोंडी पाठ पाहिजेत. 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा 216, 7 चा 343, 8 चा 512, 9 चा 729, 10 चा 1000. असं 1 ते 10 पर्यंत आपल्याला घन माहीत असणे गरजेचे आहेत. ठीक आहे. आता बाकीचे जे घन आहेत त्याच्यावर सुद्धा कधी कधी आपल्याला प्रश्न विचारला जातो. एखादा डायरेक्ट प्रश्न विचारला की बाबा 17चा घन किती? किंवा 12चा घन किती? 14चा घन किती? तर आपल्याला त्याच्यासाठी जनरली 11 पासून ते 99 पर्यंत म्हणजे हे जे 2 अंकी काय आहेत संख्या आहेत, हे 2 अंकी संख्या जे आहेत त्यांचा घन कसा काढायचा एवढं आपल्याला माहित पाहिजे. तर आपण ते घन कसे काढायचे 2 अंकी संख्येचे तर ते आपण इथं पाहणार आहोत. जसं की समजा 12चा आपल्याला घन काढायचा आहे तर आपण 12 गुणिले 12 गुणिले 12 करू. बरोबर आहे की नाही? तर हे जी पद्धत आहे ही पद्धत थोडीशी आपल्याला जाम जाऊ शकते, थोडीशी लेंथी जाऊ शकते, थोडासा टाइम आपला जास्त घेऊ शकते. म्हणून आपण एक जबरदस्त मेथड तुमच्या समोर पाहणार आहोत आपण की 2 अंकी संख्या 11 पासून तर 99 पर्यंत ज्या संख्या आहेत त्यांचा घन कसा काढायचा काय आहे. तर चलो लेट्स गो अहेड. जो आपण पाहू एकदम सोपी बसून सुरुवात करू आपण. जसं की आपल्याला समजा 12चा घन काढायचा आहे. 12चा घन कसा काढायचा प्रश्नचिन्ह आहे. ठीक आहे. 2 अंकी संख्येसाठी हे एकदम जबरदस्त पद्धत आहे आणि तेच आपल्याला व्यवस्थित लक्षात घ्यायचे आहे. 3 अंकी संख्येचा घन तुम्हाला कोणी विचारणार नाही आहे. ओके. आणि हे बी घन समजा जास्तीत जास्त विचारले गेले तर 50 पर्यंत आपल्याला विचारू शकतात. त्याच्यामुळे आपल्याला ते माहिती असलं पाहिजे की बाबा घन नेमका काढायचा कसा. ठीक आहे. तर एकदम सोपी संख्या घेतली आपण 12चा घन आणि हा 12चा घन काढायचा कसा ते आता मी तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करतो. चला आपण एक मास्टर चार्ट तयार करू. हा चार्ट तयार करा. असा चार्ट तयार केल्यानंतर इथं आपण 4 रकाने करू. 1 2 3 आणि हे 4. ठीक आहे. आपल्याला 12चा घन काढत असताना म्हणजे असे 2 भाग करायचे आहेत. 4 कॉलम 1 2 3 4 त्याचे 2 भाग करायचे 1 आणि 2. लक्षात हे फक्त तुम्हाला प्रॉपरली समजलं पाहिजे म्हणून आपण एवढं काही करत आहोत. नाही एवढं करायचं काही गरज नाही आहे.
आता काय करायचं आपल्याला, इथं दोन संख्या 12, याच्या एक स्थानी आहे 2 आणि दशक स्थानी आहे 1. एकक स्थानी आहे 2, शेवटून 2 आहेत, म्हणजे एकक स्थानी 2 आहेत आणि दशक स्थानी कोण आहे, 1 आहे. मग या संख्येचा घन काढत असताना आपल्याला करायचा, हा जो दशक स्थानी 1 आहे त्याचा घन लिहायचा आहे, म्हणजे की एकचा घन किती आहे, 1. हा पहिल्या कॉलम मध्ये लिहून टाकायचा. दशक स्थानी जी संख्या असेल त्याचा घन पहिल्या कॉलम मध्ये लिहून टाकायचा. ठीक आहे. पुढे एकक स्थानी म्हणजे शेवटी कोण आहे, 2. त्याचा जो घन आहे ते हा शेवटच्या कॉलम मध्ये लिहायचा. 2चा घन किती येते, 8. इथे लिहून घ्यायचा. ठीक आहे. पहा 12 होते, त्याच्यात एकक स्थानी 1 होता, त्याचा घन आपण लिहिला. एकक स्थानी नाही, दशक स्थानी 1 होता, म्हणजे सुरुवातीला 1 होता इकडून, त्याचा जो घन आहे तो आपण इथे लिहिला पहिल्या कॉलम मध्ये. एकक स्थानी म्हणजे शेवटून 2 होता, त्याचा घन आपण शेवटच्या कॉलम मध्ये टाकला. ठीक आहे. आता या दुसऱ्या कॉलम मध्ये काय येईल, दुसऱ्या कॉलम मध्ये काय आणायचं पाहता. दुसऱ्या कॉलम मध्ये हा जो एकक स्थानी कोण आहे, 1 आहे आणि दशक स्थानी कोण आहे, 2 आहे. तर एकक स्थानीची जी संख्या आहे त्याचा करायचा वर्ग, त्याचा करायचा काय, वर्ग. 1चा वर्ग किती येते, 1. आणि त्याले या संख्येने गुणायचं, या संख्येचा वर्ग करायचा, त्याला या संख्येने गुणायचं, म्हणजे शेवटून जी संख्या आहे, एकक स्थानी जी संख्या आहे त्या संख्येने गुणायचं. आता 1चा वर्ग केला 1 आणि हे जे 2 आहे त्या 2 त्याला गुणलं, तर तुम्हाला किती, 2 1 2. इथं आपण 2 लिहून टाकला. ओके. समजलं. दुसऱ्या कॉलम मध्ये काय आलं, तर दुसऱ्या कॉलम मध्ये काय येणार आहे, दुसऱ्या कॉलम मध्ये ही जी इकडची संख्या आहे दशक स्थानी त्याचा जो वर्ग केला त्या वर्गाले इकडच्या संख्येनं गुणायचं आणि जो गुणाकार येईल तो गुणाकार इथे लिहून टाकायला. ठीक आहे. तिसऱ्या कॉलम मध्ये काय येईल, कॉलम नंबर 3 मध्ये काय येणार आहे, कॉलम 3 मध्ये जो एकक स्थानी आहे, एकक स्थानी म्हणजे शेवटून आहे, जी संख्या आहे शेवटून त्याचा वर्ग करायचा. 2चा वर्ग किती येते, 4. 2चा वर्ग किती येते, 4 येते. आणि या 4नं या दशक स्थानी असणाऱ्या संख्येला गुणायचं. त्याचा जो वर्ग आहे तो 4, त्यांना आपण इकडच्या संख्येला गुणलं, 4 1 4 लिहून टाकलं. ठीक आहे. कळलं. किती कॉलम केले, 4 कॉलम तयार केले, 1 2 3 4. ठीक आहे. पहिल्या कॉलम मध्ये काय आलं, सर जो दशक स्थानी संख्या होती त्याचा घन. शेवटच्या कॉलम मध्ये काय आलं, जे एकक स्थानी संख्या होती, शेवटून जी संख्या होती त्याचा घन. बरं, इथं काय आलं, दुसऱ्या कॉलम मध्ये काय आलं, दुसऱ्या कॉलम मध्ये इकडच्या संख्येचा वर्ग गुणिले ही संख्या, जो गुणाकार येईल तो, म्हणजे इकडची जी संख्या होती ती 1 होती, त्याचा वर्ग, त्याचा काय केला, वर्ग केला आणि वर्ग गुणिले इकडची संख्या. आता 1चा वर्ग किती येते, 1 आणि इकडची संख्या किती आहे, 2. याचा केला गुणाकार, तो 2 1 2 मला 2. ठीक आहे. तिसऱ्या कॉलम मध्ये काय आलं, एकक स्थानी जी संख्या आहे त्याचा केला वर्ग, 2चा वर्ग किती केला, 4. आणि 4ला आपण 1 ने गुणलं, 4 1 4. ठीक आहे. पहिला कॉलम, दुसरा कॉलम, तिसरा आणि चौथा कॉलम समजला. आता याच्या खाली काय करायचं, 8च्या खाली 0 लिहून टाकायचं आणि 1च्या खाली सुद्धा 0 देऊन टाकायचं. ठीक आहे. त्याच्यामध्ये कुठला चिन्ह दिसणार नाही. फक्त दुसऱ्या कॉलम मध्ये आणि तिसऱ्या कॉलम मध्ये काय करायचं आपल्याला, याची दुप्पट घ्यायची. दुसऱ्या कॉलम मध्ये जी संख्या आली त्याची दुप्पट इथं घ्यायची. जसं की दुसऱ्या कॉलम मध्ये 2 आली त्याची दुप्पट घ्या 4. ओके. आणि तिसऱ्या कॉलम मध्ये संख्या आली ती आहे 4, त्याची दुप्पट घ्या 8. ती दुप्पट घ्या 8. आता याची बेरीज करून टाका खाली. 8 0 8, 8 12शी 2, 7ला 1, 4 2 6, 6 1 7 आणि 1 0. म्हणजे आपल्याला भेटलं उत्तर 1728, 1728. याच्यात आपण सांगू शकतो की 12चा जो घन आहे तो 12चा घन किती आहे, 1728 आहे. 1728. यासाठी आपल्याला काय करावं लागलं, 1 ते 10 पर्यंत घन माहित पाहिजेत आणि मग हे पद्धत माहित पाहिजे, प्रोसेस माहित पाहिजे कशी करायची आहे काय. तर पुन्हा एक एक्झाम्पल घेऊ आपण, म्हणजे तुमच्या आणखी लक्षात येऊन जाईल काय करायचं आपल्याला. तर ठीक आहे. आता मी थोडी मोठी संख्या घेऊन आलो, 23चा घन आपल्याला करायचा आहे. ठीक आहे. 23चा घन आपल्याला काढायचा, आपल्याला माहित नाही 23चा घन. मग 23चा घन करायसाठी आपल्याकडे काय असेल, 23 गुणिले 23 गुणिले 23. थोडस जाम जाते, आपण तसं करणार नाही आहोत.
तर आपण तयार करणार आहोत एक मास्टर चार्ट तयार करू. हा जो चार्ट तयार केला याच्यामध्ये 4 कॉलम करू. 1, 2, 3 आणि 4 जे 2 भाग पाडू. ठीक आहे. आता याच्या दशक स्थानी 2 आहे त्याचा घन इथे लिहून टाकायचा. त्याच्या एकक स्थानी 3 आहे त्याचा घन इथे लिहून टाकायचा. 3 चा घन किती येते 27. ओके. याच्या खाली 0 याच्या खाली 0. झाला प्रश्न. दुसऱ्या कॉलम मध्ये काय येणार आहे इकडे जी संख्या आहे सर त्याचा वर्ग करायचा. इकडची संख्या कोणती आहे 2 आहे. 2 चा वर्ग करा तर किती येते 4 आणि त्या 4 न इकडच्या संख्येला गुणायचं. 4 12 हे 12 लिहून टाकायचे. ठीक आहे. दुसऱ्या कॉलम मध्ये काय येणार आहे दशक स्थानी जी संख्या होती त्याचा वर्ग केला. दशक स्थानी 2 होती त्याचा वर्ग केला किती 4 आणि या 4 न इकडच्या संख्येले म्हणजे 3 ने गुणलं 4 किती 12 लिहून टाकले. तिसऱ्या कॉलम मध्ये काय येईल सर हा जो 3 आहे त्या 3 चा वर्ग करायचा. 3 चा वर्ग किती येते 9 आणि या 9 न इकडच्या संख्येला म्हणजे दशक स्थानी जी संख्या होती त्याला गुणायचं. दशक स्थानी संख्या आहे 2. दशक स्थानी संख्या कोणती आहे 2 आहे. तर 2 न आपण गुणलं 2 18. झालं. कळलं काय केलं तर दुसऱ्या कॉलम मध्ये एकच्या संख्येचा वर्ग गुणिले ही संख्या वर्ग गुणिले ही संख्या. आणि तिसऱ्या कॉलम मध्ये इकडच्या संख्येचा या संख्येचा वर्ग गुणिले ही संख्या. ठीक आहे. या संख्येचा वर्ग करायचा गुणिले ही संख्या करायची दुसऱ्या कॉलम मध्ये लिहायचं. या संख्येचा वर्ग करायचा गुणिले ही संख्या लिहायची तिसऱ्या कॉलम मध्ये लिहायचं. बरं पुढे आता खाली 27च्या खाली 0 8च्या खाली 0 याची दुप्पट इथं करा. 12च्या दुप्पट 24 याची दुप्पट इथं करा. 18च्या दुप्पट किती 36. झाला. आपल्याला आता बेरीज करायची. बेरीज पाहता कशी करायची इथं 27 आहेत 27 इथं खाली एकच अंक घ्यायचा. झाले इथं जर 2 अंक आले तर खाली याच्यापासून एकच अंक घ्यायचा आहे याच्यापासून सुद्धा एकच अंक घ्यायचा आहे याच्यापासून सुद्धा एकच अंक घ्यायचा आहे लक्षात घ्या. मग 27 अधिक 0 म्हणजे 27. 27 7 हातचे आले 2. 27 अधिक 0 म्हणजे 27. 27 7 हातचे आले 2. ठीक आहे. आता हे 2 अधिक 18 झाले 20. 2 अधिक 18 किती झाले 20 आणि 20 आणि 36. 20 अधिक 36 किती होतात 56. 20 अधिक 56 56. 20 अधिक 36 56. 56 6 हातचे आले 5. हातचे आले किती 5 आले. आता पहा 12 आणि 24. 12 आणि 24 36. 36 आणि 5. 36 आणि 5 41. 41 1 हातचे आले 4. 41 1 हातचे आले 4 आणि अचूक सॉरी 8 आणि 4 बेरीजच करायची आहे गुणाकार. जो हातचा आला तो आला 4. 4 आणि 8 झाले 12 झाले. हे 12 आता इथे तुम्हाला लिहायला लागतील. ठीक आहे ना. आणि ती शेवटी जी संख्या आहे त्याच्यामध्ये हातच्या मुलांना जे येणार आहे ते तर आपल्याला फायनल लिहावंच लागेल. ठीक आहे. आणि 1202 हाताला एक एक तर इथे ठीक आहे. तो फायनली काय आलं उत्तर 12,167. तर हा आहे 23चा घन. 23चा घन किती आला तर तो आला 12,167. आहे की सोपी. तिथे का लक्षात एक असंच आपण पुन्हा एक्झाम्पल घेऊ तुमच्या डोक्यात मेमरीमध्ये फिट झालं पाहिजे त्यासाठी 16चा घन घेतो एकदम सोपी. आता आपण परत डायरेक्ट कुठल्या स्टेपने वापरतो डायरेक्ट काय करणार त्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. इथे काय करायचं आपल्याला ही जी संख्या आहे घन इथे लिहायचा आहे 6चा घन जा 6चा घन किती असतो माहित पाहिजे. 1 ते 10 पर्यंत जे घन आहेत त्यांची घनसंख्या आपल्याला माहित पाहिजे. 6चा घन 216 216 लिहून टाका. 216 लिहून टाका. ठीक आहे. आता इथे काय करायचं आपल्याला एकच्या संख्येचा वर्ग गुणिले ही संख्या. 1 चा वर्ग 1 1 गुणिले 6. 1 चा वर्ग एकच्या संख्येचा वर्ग गुणिले ही संख्या आहे की नाही. म्हणजे 1 चा वर्ग 1 1 गुणिले 6 6. आता तिसऱ्या कॉलम मध्ये काय येणार आहे या संख्येचा वर्ग गुणिले ही संख्या म्हणजे 6 चा वर्ग 36 36 1 36. झाला. पहिला कॉलम झाला दुसरा झाला तिसरा झाला चौथा झाला. खालच्या स्टेप मध्ये काय करायचं आहे पहिल्या कॉलम मध्ये 0 चौथ्या कॉलम मध्ये 0. दुसऱ्याची दुप्पट इथं
तिसऱ्याची दुप्पटी 72. ठीक आहे. आता खाली याची बेरीज करायची आपल्याला. 216 अधिक 0 216. 216शी दिसाल किती 6. 216 अधिक 0 216. 216शी 6 लिहिले. हातचे आले किती 21. हातचे किती आले 21 आले. चला 72 आणि 36. 72 आणि 36 म्हणजे 36 त्रिक 108. 108 आणि 1 109. 109 आणि 20. 109 129. 129. आता तुम्हाला अशी बेरीज करू शकता तुम्ही. 1 आणि 6 7. 7 आणि 2 9. 9. 2 आणि 3 5. 5 आणि 7 12. किती आली 129. 129 शी किती लिहायचे 9. हातचे किती 12. 129 झाली सर्व बेरीज. त्याचे 129 शी 9 लिहिले. हातच्याला किती 12. आता 12 आणि 12 24. 24 आणि 6 30. 12 आणि 12 24. 24 आणि 6 30. 30 शी 0. हातच्याले 3. 3 1 3. 3 आणि 1 4. 4 लिहून टाकायचं. काल उत्तर आपलं 4094. अशा पद्धतीने आपण 16चा काय केला घन केला. तुम्हाला किती 4094. बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण कोणत्याही संख्येचा 1 ते 99 पर्यंत संख्येचा कोणत्याही घन काढू शकतो. राईट. तर तुम्हाला या संख्येचा घन काढत असताना व्यवस्थित करायचं आहे. दुसरी करायचं तुमच्यासाठी एक उदाहरण देतो. 26चा घन काय तुमचीच काढून या पद्धतीने काढायचा प्रयत्न करा आणि तो कमेंट्समध्ये टाका. खूप तुम्हाला घन कसा काढतात हे समजलं असेल. 11 पासून तर 99 पर्यंत कोणत्याही संख्येचा घन आपण या पद्धतीने काढू शकतो. आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न हा 50 पर्यंत जे काही घन आहेत तोपर्यंत विचारू शकतात. म्हणून आपण जास्त तिकडे खोल जायचं नाही की सर 60चा घनाला कसं करायचा, 71चा घनाला 72चा काढता येते या पद्धतीनं. पण एवढ्या कसं आहे एक्झाम मध्ये काय विचारलं जातं ना त्या गोष्टी सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या असतात. म्हणून तुम्हाला 50 पर्यंत तरी घन व्यवस्थित काढता आले पाहिजे. 26चा घन काय येईल हा कमेंट्स मध्ये व्यवस्थित काढून टाका. तोपर्यंत आपण इथे थांबू. घन म्हणजे काय ते आपण समजून घेतलं आणि घन कसं काढतात ते लक्षात घेतलं. ओके. पुढच्या कन्सेप्ट मध्ये आपण पाहणार आहोत घनमूळ म्हणजे काय होते आणि घनमूळ काढायचं कसं.